नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मसालेदार, झणझणीत, चमचमीत, अप्रतिम लागणारं फणस लपेटा किंवा सुकफणस. फणसाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. फणसामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच पचनक्रियेसाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. फणस हे केवळ चविष्ट फळच नाही, तर शाकाहारी मांसांचा उत्तम पर्याय म्हणून ओळखले जाते. तर इथे मी फणस घेतलेलं आहे, अर्धा किलो. असं पांढरं फणस घ्यायचं आपल्याला, पिकलेलं नको. स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे फणस धुवून झालेला आहे 1-2 पाण्याने. आता आपल्याला कुकरमध्ये शिटी काढून घ्यायची आहे. खूप गलगल नाही होऊ द्यायचं आपल्याला, एक शिटी काढून घ्यायची आहे. तर आता यामध्ये मी पाणी, थोडं तेल ॲड करून घेतलेलं आहे. तसेच हळद आणि चवीनुसार मीठ. एक शिटी काढून घ्यायची आपल्याला मंद आचेवर ठेवून. तर आता इथे आपल्याला कांदा कापून घेऊया भाजून घेण्यासाठी. तर उभा कापून घ्यायचा आपल्याला कांदा. तर इथे एक मोठा कांदा कापून घेते. तसंच आल्याचा तुकडा. गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे, त्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकून घेते, परतून घेऊया. तसेच यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत 10-15. अर्धा इंच आलं मस्तपैकी भाजून घेऊ. तर यामध्ये मी तेजपान टाकलेलं आहे 2. तसेच खोबरा किस. हे परतून घेऊया छान. तर जिरे सुद्धा टाकून घेतलेलं आहे इथे. तर परतून झालेलं आहे, बघू शकता. काढून घेऊया. इथे मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता पेस्ट तयार आहे आपली. तर इथे गॅसवर कढई ठेवून घेते. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण फणस बघूया शिजले की नाही ते. तर मस्त सॉफ्ट झालेलं आहे फणस. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यात पेस्ट टाकून घेऊया, वाटण काढून घेतलेलं. तर मस्तपैकी परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला सुक्कं फणस करायचं आहे, तर यात पाणी नको असायला, त्याच्यामुळे मी काढून घेते. पाणी सगळं काढून घेते. तर यामध्ये बेसिक मसाले टाकून घेते. लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. पुन्हा परतून घेऊया. तर चवीनुसार मीठ थोडं कमी टाकलेलं आहे, कारण की मी फणसामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. तर थोडं पाणी टाकून आपल्याला मसाले मस्तपैकी तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचे आहेत, झाकण ठेवून. तर मसाला तयार आहे आपला. तर यामध्ये शिजलेलं फणस टाकून घेऊया. मस्त एकजीव करून घ्यायचं आपल्याला. तर आता झाकण ठेवून 2-3 मिनिट याला सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं. बघू शकता मस्त तेल सुटायला लागलेलं आहे. तर आपला फणस लपेटा तयार आहे. तर झटपट तयार होणारा, चमचमीत, झणझणीत, मसालेदार असं फणस लपेटा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.